मॅगीचं बघा कसा इथं अभ्यास चालू होता. तर नाही बघा, मी जसं तिचा अभ्यास घेत असते ना, तर तसं ती पण तिच्या डॉलचा अभ्यास घेत असते. आणि ह्या बुकमधून म्हणत होती, एक पोयम सांगून दाखवत होती त्या डॉलसाठी. आणि त्या डॉलला काही रिस्पॉन्स नाही दिला, की त्यांना तिच्या कानाखाली मारून असं दाखवत होती, की मी तुम्हाला म्हणजे पनिश करते असं. त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो, म्हणजे 4 वाजेच्या सुमारास. तिथं शिवपुराण कथा चालू आहे, तर त्या कथेची पालखी निघाली होती. एक दिवस अगोदर कळस होता, तर त्या कळसाच्या पालखी बघायला घेऊन गेले होते मॅगीला. कारण की म्हटलं घरात बसून बसून बोर होते, तर तिला दाखवून आणते. आणि ते पालखीचा रथ होता, तो रथ बघून मॅगी बघा किती खुश होत होती. ते घोडे होते ना 5 लावले, तर तिला असं वाटत होतं ते पायी का चालत नाही. त्यानंतर तिथं गणपतीचं मंदिर आहे, तर मंदिरात वगैरे पाय वगैरे पडून घेतले. त्यानंतर घरी आलो आणि बघा इथं चालू होतं ओ फॉर ऑरेंज, आडवी लाईन उभी लाईन असं शिकवणं चालू होतं. त्याचाच अभ्यास चालू होता मॅडमचा. मुलांचं बघून बघून थोडं थोडं करायला लागले. आता जास्त काही येत नाही, पण थोडंफार जेवढं जमतं तेवढंच. अभ्यास करून बोर झाली म्हणून मला बाहेर घेऊन जा असं हट्ट चालू होता, म्हणून तिला खाली घेऊन आले होते. आणि गेटला लटकून बघा, का मला कशी कसरत करून दाखवते, की मला वरती चालता येते. तर असा होता आमचा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा.